नमस्कार मित्रांनो, संपूर्ण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीचा महत्त्वाचा विषय म्हणजे साधना सप्ताह. तर मित्रांनो, साधना सप्ताह अंतर्गत आपल्याला आयगॉट कर्मयोगी पोर्टल जे आहे त्यावर काही कोर्सेस जे आहे ते कंप्लीट करायचे होते. तर मित्रांनो, हा जो साधना सप्ताह आहे हा दिनांक 2 ते 8 एप्रिल पर्यंत सुरू होता आणि आज 8 एप्रिल आहे. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचे अजूनपर्यंत तिथे कोर्स जे आहे ते कंप्लीट नाही झालेले आहे. काही तांत्रिक अडचणी आहे किंवा काही जणांचे रजिस्ट्रेशनच नव्हते झाले किंवा अनेक अडचणी त्यांना आलेल्या होत्या. तर मित्रांनो, आता चिंता करण्याची गरज नाही. जर आपले कोर्सेस जर कंप्लीट व्हायचे असेल तर आपल्याला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि पोर्टलवर काही नवीन अपडेट सुद्धा आलेले आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो आयगॉट कर्मयोगी भारत अंतर्गत साधना सप्ताह जे आहे त्याची मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यामुळे साधना सप्ताहाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. आयगॉट कर्मयोगी पोर्टलवर जर आपले कोर्स कंप्लीट झालेले नसेल तर चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता आपल्याला या तारखेपर्यंत कोर्सेस जे आहे ते कंप्लीट करता येणार आहे. सोबत मित्रांनो, त्या पोर्टलवरील अत्यंत महत्त्वाच्या काही अपडेट्स आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो बघा, आयगॉट कर्मयोगी भारत हे जे पोर्टल आहे या पोर्टलवरून किंवा याच्या ऍपवरून, मोबाईल ऍपवरून आपल्याला हे जे कोर्सेस आहे हे कम्प्लीट करता येणार आहे. तर मित्रांनो, या संदर्भात साधना सप्ताह अंतर्गत आपण आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत. 4 ते 5 व्हिडिओ आपण बघितलेले आहे. आणि मित्रांनो, आपले जर कोर्सेस अजूनपर्यंत जर कंप्लीट झालेले नसतील तर आपल्याला चिंता करण्याची काहीच गरज नाही. त्या पोर्टलवर मित्रांनो आपल्याला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर बघा, इथे मी हे जे ऍप आहे ओपन करून घेतलेला आहे. इथून मी याला क्लोज करून घेतो. अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे. हा जो सप्ताह होता मित्रांनो, साधना सप्ताह, हा 2 ते 8 एप्रिल पर्यंत होता. हे आपणा सर्वांना माहित आहे. परंतु आता आजची 8 तारीख आहे मित्रांनो. परंतु आपले जर कोर्सेस कंप्लीट झालेले नसेल तर आपल्याला चिंता करण्याची काही गरज नाही, कारण तिथे आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर बघा, यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा, अशा पद्धतीचा एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे. आणि इथे बघा, आपल्याला द लर्निंग कंटिन्युअस साधना सप्ताह नाउ एक्सटेंडेड टिल 10 एप्रिल 2026, म्हणजे मित्रांनो 10 एप्रिल पर्यंत हा जो सप्ताह आहे हा वाढवण्यात आलेला आहे. आणि आता आपल्याला आपले जर कोर्सेस कंप्लीट व्हायचे असेल तर आपल्याला करायला पुन्हा थोडा वेळ मिळणार आहे. तर मित्रांनो बघा, जर आपलं रजिस्ट्रेशनची जर आपली समस्या असेल तर सध्या जरी तिथे रजिस्ट्रेशन करता येत नाही आहे, त्या संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ उद्या मी टाकणार आहे. नेमका आपल्याला तिथे काय करायचं आहे रजिस्ट्रेशन संदर्भात. आणि मित्रांनो, इथे बघा, आता आपल्याला या संदर्भात मित्रांनो जे काही कोर्सेस आपल्याला करायचे होते, बऱ्याच जणांनी चुकीचे कोर्सेस केलेले आहेत, त्यामुळे ते लागू नसलेले जे कोर्सेस आहेत ते सुद्धा करण्यात आलेले आहे. तर नेमके कोणते कोर्स करायचे आहे ते सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण डिजिटल यादी आपल्याला दाखवलेली होती. आणि त्या यादीमध्ये जे लिंक देण्यात आलेली होती त्या कोर्सेसची, त्यावर क्लिक केल्याबरोबर आपलं जे कोर्सेस होते ते कम्प्लीट होणार होते. तर मित्रांनो, यामध्ये बघा, हे महत्त्वाची अपडेट असणार आहे. इथे आपल्याला आता मुदतवाढ आहे. जर आपले कोर्सेस जर कम्प्लीट नसेल तर आपण 10 एप्रिल 2026 पर्यंत हे जे कोर्सेस आहे हे कम्प्लीट करून घेऊ शकता. त्यानंतर बघा, इथे जर आपण खाली आलो तर आपल्याला जे कोर्सेस करायचे आहे ते AI दक्षचे जे असणार आहे ते आपल्याला करता येणार आहे. याची सुद्धा अपडेट आपण जाणून घेतलेली होती. तर यामध्ये बरेचसे कोर्सेस असणार आहे आणि अगदी सहजपणे आपल्याला ते करता येणार आहे. तर बघा, थोडक्यामध्ये मी परत एकदा सांगणार आहे आपल्याला. AI दक्ष या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला कंटेंट मध्ये जायचं आहे. कंटेंट मध्ये गेल्यानंतर इथे मित्रांनो जवळपास 16 कोर्सेस आहे आणि हे संपूर्ण कोर्सेस साधना सप्ताह अंतर्गत येत आहे. तर इथले आपण कोर्सेस करू शकता. त्यानंतर मित्रांनो बघा, आपण आता बॅक जाणार आहोत. इथे बघा, खाली काय टॅब आहे, युअर वीक्स प्रोग्रेस म्हणून आपल्या सप्ताहाची जे काही प्रोग्रेस असणार आहे ते इथे दिसणार आहे. त्यानंतर साधना ड्युरिंग दिस वीक, या आठवड्यामध्ये साधना सप्ताह अंतर्गत काय सुरू आहे ते तिथे दिसणार आहे. आणि शेवटचं असणार आहे एक्सप्लोर वेबिनार्स म्हणून. तर मित्रांनो बघा, इथे आपल्याला इथे जर आपण खाली आलो तर परत एक टॅब आपल्याला दिसणार आहे, आय गॉट मार्केट प्लेस म्हणून. तर मित्रांनो, या अंतर्गत सुद्धा आपल्याला हे जे कोर्सेस आहे आय गॉट मार्केट प्लेस म्हणून, या अंतर्गत सुद्धा हे सुद्धा कोर्स मित्रांनो साधना सप्ताह अंतर्गत येतात. तर हे सुद्धा कोर्स आपण करू शकतो. तर बघा, इथे आपल्याला मित्रांनो 2 टॅब दिसणार आहे. वर जर आपण क्लिक केलं तर इथे सुद्धा काही कोर्सेस असणार आहे. बघा, इथे व्ह्यू प्रोव्हायडर म्हणून आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, हे जे कोर्सेस आहे इथे जे दिसत आहे हे सुद्धा कोर्सेस साधना सप्ताह अंतर्गत येतात. यामधील कोर्सेस सुद्धा आपण करू शकता. त्यानंतर दुसरी ही जी टॅब आहे मित्रांनो या बाजूला, इथे सुद्धा व्ह्यू
प्रोव्हायडर म्हणून आहे, यावर जर आपण क्लिक केलं, हे सुद्धा कोर्सेस आपल्याला करता येणार आहे साधना सप्ताह अंतर्गत. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे आपल्याला साधना सप्ताह अंतर्गत अजूनपर्यंत जर आपले 4 तासाचे कोर्सेस जर कंप्लीट झालेले नसतील तर आता आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. हे जे ऍप आहे कर्मयोगी ऍप किंवा पोर्टल, हे अत्यंत व्यवस्थितपणे सुरू आहे, त्यामुळे इथे कुठलाही तांत्रिक अडचण वगैरे सध्या तरी नाही आहे. तर आपले जर कोर्सेस काही कारणास्तव जर कंप्लीट व्हायचे असेल तर आपण लगेच करून घ्या. आणि जर रजिस्ट्रेशन संदर्भात जर आपली समस्या असेल तर त्याबद्दलचा एक महत्वाचा व्हिडिओ उद्या दुपारी मित्रांनो मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. तर सध्या तरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.